हरिओम. मी प्रज्ञावीरा पुराणिक टोपे, छत्रपती संभाजीनगर, सहकार नगर उपासना केंद्र. मी शहर केंद्रामध्ये सुरुवातीला जात होते आणि माझ्या मुलीच्या मैत्रिणीसुद्धा म्हणजे त्या केंद्रामध्ये बापूभक्त मैत्रिणी होत्या. त्यामुळं परंतु ते मला थोडं दूर पडत होतं. नोकरीचा व्याप आणि घरातला व्याप सांभाळून मी ज्योतिनगरमध्ये राहते, त्यामुळं सहकार नगर मला जवळ पडत होतं. मी मुलींना म्हटलं की बापू सगळीकडे आहेत, आपण सहकार नगर उपासना केंद्रात जाऊया. परंतु लहान मुलगी काही तयार नव्हती. मग तिला मी तिच्या मैत्रिणीकडे घेऊन गेले आणि तिला म्हणजे सांगितलं, तू समजावून सांग. तिच्या आईवडिलांनी पण सांगितलं. तेव्हा मग तिला कुठेसं पटलं आणि मी तिला म्हटलं की तुझी जेव्हा इच्छा होईल तेव्हा आपण शहर केंद्रातही जाऊया, कारण बापू हे सर्वत्र आहेतच आणि आपले बरेचसे असे कार्यक्रम आहेत. उदाहरणार्थ बापूंचा वाढदिवस असेल किंवा गुरुपौर्णिमा असेल, हे सगळे एकत्र होतात. किंवा आपण मुंबईला जेव्हा जायचं आहे तेव्हा आपण एकत्र जाणारच. आणि मग मी सहकार नगर उपासना केंद्रात जायला लागले. मला इतके सुंदर अनुभव येत गेले की मला स्वतःला म्हणजे आई आमची बऱ्याच वर्षांपूर्वी कॅन्सरने गेली. ती आमच्या कोणाचा म्हणजे लग्न वगैरे काहीही पाहू शकली नाही. वडीलही खूप डिस्टर्ब झाले होते. इकडे सासू सासरे नाहीत आणि माझ्या मुली ह्या इंग्रजी माध्यमात शिकत होत्या. मी त्यांची शाळा सकाळी असायची आणि माझी दुपारी. तेव्हा त्या पाळणाघरात यायच्या आणि मला मग प्रश्न पडायचा की संध्याकाळी जेव्हा मी त्यांना आणायला जायचे त्या इतक्या थकलेल्या असायच्या, मी सुद्धा थकलेली असायचे. मग यांना मी काय सांगू, म्हणजे शुभं करोती कधी सांगू, त्यांच्यावर संस्कार कसे करू. आणि इतर नातलगांच्या किंवा माझ्या बहीण भावंडांच्या घरी जेव्हा मी वातावरण बघायचे तेव्हा मला कुठेतरी खंत वाटायची की माझ्या मुली कुठेतरी कमी पडत आहेत. मग मी बापूंना खूप प्रार्थना केली की बापू, मी जे येते आहे ना ते माझ्या मुलींसाठीच येत आहे. आणि खरोखर बापूंनी मुलींना पण इतकी सद्बुद्धी दिली की त्यांच्याकडून हनुमान चालिसा पठण, घोरकष्टोद्धरण पठण, त्याचप्रमाणे वर्धमान व्रताधिराज हे सुद्धा बापूंनी न चुकता करून घेतलं. म्हणजे एक वेळ मी कुठेतरी कमी पडत असेन, परंतु माझ्या मुली मात्र त्या करत राहिल्या आणि जमेल तसं सहकार नगर उपासना केंद्रामध्ये त्या अजूनही येतात. आणि त्यांना जे आज स्तोत्रपठण किंवा जे आध्यात्मिक जी काय जाण असेल ती खरोखर म्हणजे नुसतं पोपटपंची नाही, तर त्या सार्थ म्हणजे त्याचा अर्थसुद्धा जाणून घेतात त्यांच्या परीने. ही खरोखर माझ्या बापूरायाची कृपा आहे. आणि त्यामुळं असं वाटतच नाही की आपल्या जीवनात आता काही कमी आहेत. मला माहेर मिळालेलं आहे आणि जेव्हा मी केंद्रामध्ये येते तर आठवडाभराचा सर्व शीण मी तिथं घालवते. माझ्या बापूंच्या चरणी जेव्हा मी मस्तक टेकवते तेव्हा सगळा ताण माझा निघून जातो आणि नवचैतन्य घेऊन पुढील आठवड्यासाठी मी घरची आणि नोकरीची कामं करण्यासाठी, माझे सर्व कर्तव्य कर्म पार पाडण्यासाठी ताजीतवानी होऊन बाहेर पडते. खरोखर बापूंनी आमच्यासाठी एवढं केलेलं आहे, इतकं केलेलं आहे की खूप खूप अंबज्ञ. नाथ सम्मेत. हरिओम श्रीराम अंबज्ञ.